मग मला काय म्हणायचंय, वापराबायोनिक वापरण्या अगोदर तुम्हाला काय वाटत होतं? हे घडीभर वापराबायोनिक साईडला सोडून द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च कष्ट करतच होता. आता त्याला तुमचं मन काय साक्ष देतं? मार्केट मधलं जे आपण केमिकल आणि लिक्विड दिलं होतं पण एवढी काही प्रगती वाटत नव्हती, डेव्हलप काहीच नव्हती. हा डेव्हलप होत नव्हते त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला? आता हे भेटलं, आनंद आहे, आज सगळा आनंद सगळीकडे दिसतोय, झाडांनी मान्य केलाय, सगळी प्रगती झाली. पण हे घेण्या अगोदर तुम्हाला मनामध्ये शंका काय यायची की बाबा मी तर लावली पण आता ही काही प्रगती काय नसल्यामुळे मोडाचा विचार चालला होता. मोडाचा विचार इथपर्यंत तुमच्या मनाने साक्ष दिली की आता शेवटचा पर्याय आपल्याला त्याला मोडून पण टाकू आपण. बरं, समजा मी म्हणतो तुम्ही मोडली बी आहे का, तर तुम्ही ह्या केळीवरती रोपाला असन, दाणेदार वॉटर सोलेबलला असन, मजूर लावून खुरपायला ह्याला जे खर्च केलेला आहे, ड्रिपला खर्च केलाय, हा आपला कुठल्याही शेतकऱ्याचा निघू शकतो का? नाही निघू शकत. तुम्ही एक मोकळ्या मनाने वापरण्या अगोदर आणि आजच्या परिस्थितीला झालेला बदल तुम्ही काय सांगू शकाल? केळी क्षेत्रामध्ये आता सध्या जर तसं जर बघितलं तर बाकीचा जे खर्च करतो आपण तेही करा आणि त्यातली त्यात हा थोडा करा, अनुभव तुम्हाला येईल, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे याचा. कारण ही सांगन तुम्हाला की खरंच तुमच्या कष्टाला बळ देणारी वापराबायोनिक हे तर सांगाल, पण त्यांनी जर स्वतः वापरलं, थोडं वापरलं तर त्यांनी ऑटोमॅटिक दिसेल, सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. एकदम बरोबर आहे, माझ्या मनातलं बोलले तुम्ही. आणि साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. तानाजी शिवाजी शिंदे, बर, मुक्काम पोस्ट खासगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बर, तुझं नाव साहेब एकदम ऐतिहासिक आहे, तानाजी शिवाजी शिंदे. तर आजची तारीख किती साहेब? आजची तारीख 31/5/2025 आहे. आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभं राहिलोय ह्या केळीची लागवड तारीख किती सर? लागवड तारीख 5 फेब्रुवारी 2025. आज जर हे केळीचं वय जर बघितलं तर येणाऱ्या 5 दिवसानंतर म्हणजे जूनची जी 5 तारीख आहे त्या टायमिंगला अजून 5 दिवसांनी 4 महिने कंप्लीट होते. बरोबर का? आजची 4 महिन्याची जी काही कंडिशन आहे केळीची ही कॅमेरामध्ये पाठीमागे दिसतेच आहे. ह्याच्यामध्ये साहेब तुम्ही कांदा पीक केलं आणि कांद्याकडे जास्त तुमचा फोकस असल्यामुळे केळीकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय म्हणायला हरकत नाही. बरोबर. कांदा पीक अंतर्गत ह्याच्यामध्ये असल्यामुळं की आपण अगोदर कांदा पीक काढलं. ह्यात किती पीक काढलं साहेब कांदा तुम्ही? 400 गुणी कांदा. 400 गुणी तुम्ही 21 टन माल काढलाय. बरोबर का? आता आपल्याला काय करायचंय की ही जी वय खाल्लेली केळी आहे हिचं वय बाहेर काढायचे. बरोबर का? जे 4 महिन्यात घडलं नाही ते आपल्याला ह्या 2 महिन्यात करून दाखवायचे. चालेल. तर येणाऱ्या दिवसामध्ये साहेब तुमच्या काय काय अपेक्षा असतील आमच्या वापराबायोनिकडून? वापराबायोनिकडून एवढीच अपेक्षा आहे की सर्व समान प्लॉट यावा आणि व्यवस्थित डेव्हलप व्हावा, बाकी काही अपेक्षा. डेव्हलप चांगला व्हावा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आता ह्याची जर साईड बघितली आपण जिथं उभं राहिले हे गुडघ्याच थोडस वरती, हे मी म्हणतो थोडस कमरला आहे. इकडं काही गोष्ट तुमच्या कमरला बी आहेत आणि इकडच्या बाजूला जर बारीक बघितलं तर अगदी 1 इंचाच्या सुद्धा आहेत. बरोबर का? 1 इंचाची पण आहेत आतमध्ये बघितलं तर आपल्याला काय करायचं साहेब, ह्याची उंची झाली पाहिजे, ह्याचा बुंद झाला पाहिजे, ह्याचा जो गच्चा धरायला लागलाय गच्चा सुटला पाहिजे, पोगा सरळ नीट निघाला पाहिजे, पानं रुंद रुंद निघाली पाहिजे, काळोखी टिकून राहिली पाहिजे. बरोबर का? आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तुमच्या अपेक्षा ज्या काही तुम्ही व्यक्त केल्या तर ते सगळं पूर्ण झाले पाहिजे. ओके सर. बरोबर. तर येणाऱ्या दिवसात पाहणार आहे आपण साहेब की तुमच्या शेड्यूल मध्ये वापराबायोनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिने आपण ह्याच लोकेशनला उभं राहून पाहणार आहे काय काय बदल झाले. लोकेशन साठी काय केले साहेब, आता तुमची जी सब लाईन आहे सब लाईनचे तुम्ही पलीकडे उभं राहिले तर मी अलीकडे राहिले. बरोबर. आणि ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन आहे. तुम्ही तिथं जर बघितलं त्या किडीला हात जर लावून बघितलं तर तुमच्या गुडघ्याच्या वरती जर बरोबर आणि हिथं तर दिसतच आहे ही. तर तुम्ही पण तिथंच आणि मी पण इथंच ह्याच ठिकाणी उभं राहून आपण साहेब काय काय बदल झालाय, तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षा ह्या पूर्ण झालेल्या आहेत का हे आपण ह्याच ठिकाणी उभं राहून पाहणार आहे. चालेल. तुम्हाला फक्त आज कॅमेरा समोर एकच तुम्हाला शब्द देतो की तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे व्हिडिओ बघून तुम्ही बोलून घेतलं व्हिडिओ बघून बरोबर, तर त्या विश्वासाला 1% सुद्धा तुम्हाला धक्का लागणार नाही. चालेल. पाहू आपण काय काय बदल होते. चालेल. दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. ओके साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. तानाजी शिवाजी शिंदे. ओके. गाव खासगाव, मुक्काम पोस्ट खासगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरोबर. आपल्याकडे ज्या वेळेस गजानन साळुंके सर आणि आपले समाधान भगत सर टेंभुर्णीचे आलते पहिले व्हिजिट त्यावेळेस तारीख किती होती आपली? तारीख 31 मे 2025. आणि आजची तारीख किती आहे? 11 ऑगस्ट
2025 म्हणजे बरोबर गजानन साळुंके सर तुमच्याकडे येऊन 2 महिने आणि 11 दिवस झाले. त्यावेळेस केळीची उंची किती होती त्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये सगळं आहे. आणि आज केळीची उंची किती ह्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसते. आणि आपण ज्या लोकेशनला उभा राहिलोय त्या लोकेशनला आता पण उभा राहिलेलो आहे. बरोबर. तर आता ही जी केळी आहे ह्याला तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर तुमच्या पद्धतीने तुम्ही जे काय दाणेदार वॉटर सुलेबल जे काय देत होता किंवा मार्केटमधले आमसारखे काही कंपन्यांचं कोणी काय सुचवून ते पण वापरत असतात, त्यावेळेस तुम्ही जे वेळेस जे काही तुम्हाला सुचलं वापरलं किंवा कोणी सुचवलं ती पण वापरलं, त्यावेळेस तुमच्या केळीला नेमका प्रॉब्लेम आलता काय आमचं मार्गदर्शन वापरा बायोऑर्गॅनिकचं घेण्या अगोदर? प्रॉब्लेम म्हणजे आलता त्याची पूर्ण मुळी बी चालत नव्हती आणि वाढ बी खुंटली होती. हा, म्हणजे आपल्या केळीनी सगळ्यात एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणलं तर आपल्या केळीने खाल्लं होतं वय. तर काय मिश्र पीक ह्यात कांदा होता. असू दे की मिश्र पीक तुमचं आंतरपीक कांदा असू द्या, पण विषय कसा आहे की तुम्ही कांदा जरी असला तरी तुम्ही केळीला खतं टाकायला वॉटर सोल्युबल जे काय द्यायला त्याचं पाणी टायमिंगला द्यायला तुम्ही कुठं कमी पडले होते का? नाही, कमी नव्हतं. मग तुम्ही कमी नसताना पण केळी आपल्या याला वयानुसार त्याची वाढ होत नव्हती. मग तुम्हाला ही वापरा बायोऑर्गॅनिकची माहिती कुणाकडून कशी भेटली? युट्यूबवरून. म्हणजे तुम्ही युट्यूबला काय सर्च केलं आणि वापरा बायोऑर्गॅनिकचा व्हिडिओ पुढे आला? कारण आपले हे सगळे व्हिडिओ पाहणारे शेतकरी असू द्या, काय हरकत नाही. नाही तुमचीच कॉपी आपले शेतकरी करतात, पण ती तुम्हाला कसं गावलं असं मला म्हणायचंय. मी असंच बघत होतो केळीला प्रगतीमध्ये कोणाचं मार्केटमध्ये चालू आहे, कोणाचं चांगली बाबा प्रगती, कोण आपल्या शेतकऱ्यांची चांगली करून देणारी मार्केटमध्ये कुठली कंपनी किंवा कुठले मार्गदर्शक असं सर्च करताना तुमच्या पुढे वापरा बायोऑर्गॅनिकचा व्हिडिओ आल्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला सरांना. नाही कॉन्टॅक्ट केला ही गोष्ट एकदम बरोबर आहे. मी त्याच्या अगोदरच विचारतोय ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय आवडलं नेमकं? आवडलं म्हणजे जी काय ग्रोथ आणि जी प्रगती आहे केळीची ती पूर्ण सर्च केली मी 1 हप्ता आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला. हा, म्हणजे 1 आठवडाभर तुम्ही युट्यूबला वापरा बायोऑर्गॅनिकचे व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला की आपल्याला ह्यांना बोलून घ्यायचं, वापरायचं. बरोबर आहे नाही? मग 1 हप्त्याने तुम्ही ज्यावेळेस बोलून घेतलं आणि आज आम्ही तुमच्याकडे येऊन म्हणजे आपले गजानन साळुंके सर आणि भगत सर तुमच्याकडे येऊन 2 महिने आणि 11 दिवस झाले आजच्या परिस्थितीला. आज 11 तारीख आहे आणि 31 मे 2025 ला तुमच्याकडे आलेत आणि आजची तारीख 11 ऑगस्ट 2025 म्हणजे 2 महिने जून जुलै आणि आज ऑगस्ट म्हणजे 2 महिने आणि 11 दिवस झाले. मग 2 महिने 11 दिवसात ही झालेली जी काही प्रगती आहे आपल्या हाताच्या वर इतका असं म्हणलं तरी पाला आहे. असा मी जरी हात वर केला तरी हाताच्या वर 4 फूट पाला 100% आहे माझ्या हाताच्या वर सरांच्या म्हणजे कॅमेऱ्यात बी दिसते. मग मला काय म्हणायचे, वापरा बायोऑर्गॅनिक वापरण्या अगोदर तुम्हाला काय वाटत होतं? हे घडीभर वापरा बायोऑर्गॅनिक साईडला सोडून द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च कष्ट करतच होता. तुमचं मन काय साक्षी देत? मार्केट मधलं जे आपण केमिकल आणि लिक्विड दिलं होतं पण एवढी काही प्रगती वाटत नव्हती, डेव्हलप काहीच नव्हती. डेव्हलप होत नव्हते त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला? आता हे भेटलं आनंद आहे, आज सगळा आनंद सगळीकडे दिसतोय, झाडांनी मान्य केलाय, सगळी प्रगती झाली. पण हे घेण्या अगोदर तुम्हाला मनामध्ये शंका काय यायची की बाबा लावली पण आता ही काही प्रगती काय नसल्यामुळे मोडाचा विचार चालला होता. मोडाचा विचार इथपर्यंत तुमच्या मनाने साक्षी दिली की आता शेवटचा पर्याय आपल्याला त्याला मोडून पण टाकू आपण. बरं, समजा मी म्हणतो तुम्ही मोडली बी आहे का, तर तुम्ही ह्या केळीवरती रोपाला असन, दाणेदार वॉटर सोल्युबलला असन, मजूर लावून खुरपायला ह्याला जे खर्च केलेला आहे, ड्रिपला खर्च केलाय, हा आपला कुठल्याही शेतकऱ्याचा निघू शकतो का? नाही निघू शकत. बरोबर आहे का? नाही निघू शकत. म्हणजे मी काय खूप येऊन विचारित नाही, माझ्या प्रश्नाचे तुम्ही सरळ सरळ उत्तर देणार, तुमच्या मनाला वेगळं वाटून देणार. नाही. कारण विषय काय झालाय, मी मुद्दाम काही गोष्टीची का जाणीवपूर्वक बोलतो की आपला शेतकरी कुठला असू द्या, पीक कुठला असू द्या, केलं आणि मोडलं म्हणजे घडमोड सोनार धड, असं जसं आपण काही म्हणी वापरतो तसं आपण कुठलंही पीक केलं आणि त्याच्यावर खर्च केला आणि ती मोडून टाकलं म्हणजे आपल्याला काय त्या शेतीतनं त्या पिकाचं काय उत्पादन भेटलं का? ते उत्पादन आपल्याला पाहिजे असं भेटन का नाही शाश्वती ज्या वेळेस वाटत नाही. कम्प्लीट जवळजवळ 4-4.5 महिने जर होत आले तर प्रगतीच काय, डेव्हलपच काय होईना. तर मग ह्याला ठेवून करायचं काय? डेव्हलपच काय होईना. मग मला काय म्हणायचे साहेब, आता तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचे 2 महिन्यात फक्त मार्गदर्शन वापरलेले, आज जी प्रगती झालेली आहे तुमच्या ह्या प्लॉटमध्ये, ही जे काय आपले केळी क्षेत्रातले शेतकरी सगळे पूर्ण महाराष्ट्र इंडिया भारतातले जे काय शेतकरी केळी बनाना म्हणून आपण कुणीही सर्च करतं, पाहतं, व्हिडिओ पाहतो आणि व्हिडिओ पाहत असताना मग प्रत्येक शेतकऱ्याला आज एक जाणीव काय होती की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करीत असताना माझी केळी उचला नाही. मग मार्केटमध्ये असे कोण खरे आहेत बाबा की जे मार्केटमध्ये खरं जसं आहे तसं दावण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतात? तर असे जे काय तुमच्यासारखेच कष्ट करून खर्च करून वय खाल्लेले जे काय केळी क्षेत्रातले शेतकरी त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल? कारण तुम्ही 2 महिने 11 दिवसात केळी आपल्या हाताच्या वर
4 ते 3 फुटाच्या पुढे वाढ आहे. आपण आतमध्ये आहे, थोडासा आहे. व्हिडिओ मी फिरून घेतलाय, म्हणजे मध्येच उभा राहून, आणि आपण लोकेशनला बी आता पण उभा आहे. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल, की बाबा सल्ला संदेश म्हणजे एकच आहे की शक्यतो आपले जर त्यांनी सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली तर लागणीपासून योग्य ती प्रगती केळीत होईल, यशस्वी माणूस होईल. हा, म्हणजे केळीमध्ये कुणालाही यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवातीपासून स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे. लागणीपासून मार्गदर्शन वापरा. आता सर तुम्ही लागणीपासूनचा सल्ला देताय, चांगला सल्ला आहे, वाईट नाही, पण मला काय म्हणायचंय, तुमचा अनुभव 2 महिने 11 दिवसाचा आहे, बरोबर आहे. तरी बी तुम्ही लागणीपासूनचा सल्ला देताय. असं का तुम्हाला वाटलं लागणीपासून वापरावं? हे नंतर जे एक्स्ट्रा खर्च होतो ते तेवढा खर्च एक्स्ट्रा होत नाही. दुसरी गोष्ट डेव्हलप चांगली होते आणि माणसाची इच्छाप्रती वाढते. म्हणजे कष्ट करायला बळ मिळतं. ज्यावेळेस पीक आपलं चांगलं दिसतं त्यावेळेस कष्ट करायला बळ मिळतं. ज्यावेळेस आपलं पीक वय खातं आणि आपला भरपूर काय मार्केट मधलं काय काय आणून टाकून खर्च होतो, त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये खर्च जास्त होतो. बरोबर आहे नाही, एक्स्ट्रा खर्च जास्त होतो. मग एक्स्ट्रा खर्च जास्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस जेवाय बसल्यानंतर संध्याकाळी रोज प्रत्येकाची चर्चा चालते, जे काय आणलंय मार्केट मधलं, टाकलंय, 15 दिवस झालं, महिना झालं, प्लॉट मध्ये काय प्रगती दिसना, त्यावेळेस घरामध्ये जेवताना एक चर्चा होती की एकतर कुठलंही पीक लावताना आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचा पहिला निर्णय असतो, जो पण शेती करत असतो त्याचा घरात एक चर्चा अशी असते, आपण पुढच्या वर्षी असं करू, ह्या वर्षी असं करू, हे करू, कारण आपण दरवर्षी हेच पीक करतोय, आपण त्यातनं आपल्याला पाहिजे असे काही पैसे भेटत नाही, वेळ जातो, पैसा जातो, आणि कष्ट करून आपल्याला ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याची प्रगती झाली, की आपल्या चर्चा घरात जेवण एकत्र करताना असती. तसा कुठलाही शेतकरी आपल्या भागात आता केळीचं क्षेत्र वाढायला लागले. वारणा तालुक्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, आमचा सोलापूर जिल्ह्यात आता बऱ्यापैकी केळीकडे वळलाच आहे. आणि बारीक विचार केल्यावर जळगाव हे केळीचं माहेरघर आहे. आणि जळगाव मध्ये आता अशी परिस्थिती आहे, केळी बरीच झाडावरती पिकायला लागलेली, घड काय बॉक्स पॅकिंगला पिकायला लागलेत घड. म्हणजे केळीची जी एक टिकवण क्षमता असते, त्याची लाईफ ती कमी झालेली आहे. आणि जी काय पहिलं अवरेज निघत होतं पूर्वीचं, त्यांच्या पिढ्यानपिढी जी केळीतलीच आहेत ते जे पूर्वीचं अवरेज निघत होतं ते आज निघत नाही. मग ते केळीतले काय त्यांना माहिती नाही का त्या शेतकऱ्यांना, की बाबा केळीला काय काय केलं, केळी इतकी भारी येते, माहिती आहे. पण विषय असा आहे की जमीन ही आपण ह्याच्यामध्ये सगळं काय टाकून ह्या जमिनीमध्ये ती खतं अडकल्यात, आणि अडकलेली खतं जर विघटन होऊन सुट्टी होऊन जर त्या पिकाला आपटेक होत नसतील, लागू होत नसतील, ते उचलले जात नसतील, तर केळी खाती वय. म्हणजे तुमची पण परिस्थिती तिथं चालती. तुम्ही टाकायला कुठलंही खत वॉटर सोल्युबल द्यायला कमी नव्हता, कष्टाला कमी नव्हता, ह्याच्यामध्ये खुरपण काय असन, पाणी असन, ह्याला तुम्ही कुठेही कमी पडला नाही. पण केळी आपली वयच खात होती, उचलत नव्हती, म्हणजे तिला लागू होत नव्हतं. बरोबर आहे नाही? मला काय म्हणायचंय, मी सरळ एक शब्द बोलतो, तुम्ही फक्त माझं चुकीचं आहे का बरोबर स्पष्ट सांगा. आपण दोघं 10 मिनिटं बोललो, समाजाविषयी बोलू द्या, एखाद्याच्या घराविषयी बोलू द्या, पिकाविषयी बोलू द्या, माझे विचार जर तुम्हाला आवडले तर तुम्ही सहजासहजी एक शब्द शेवट बोलून झाल्यानंतर काढता, साहेब चहा तरी घेऊन जाऊ राव, तुम्हाला मजगरी पण नाही, विचार आवडले तर चहा घेऊन जाऊ साहेब, विचार आवडले तर चहा घेऊन जाऊ, हा शब्द असतो कोणाचा बी. आणि विचार जर नाही आवडले तर साहेब मला गडबड आहे जरा, आपण नंतर भेटू. बरोबर. हा त्याच्यातनं एकदम थोडक्यात काढता पाया केला आणि आपण आपला वेळ मारून त्यांना बी नाराज न करता समोरच्याला आपण निघून गेलो. ही काय झालं, विचार नाही आवडले म्हणून निघायची बारीक आपण केली, आणि विचार आवडले तर आपण वेळ देऊन साहेबाला चेप अजून लावायची, ही झाली आपुलकी. पण कधी विचार आवडले तर आता मला काय म्हणायचंय, कुठलाही शेतकरी गरीब असू द्या, मोठा असू द्या, मध्यम लेवलचा असू द्या, त्या अकाउंटला बॅलन्स नसू द्या, किंवा त्या अकाउंटला बॅलन्स बँकेत असू द्या, किंवा तो गावात पोलीस पाटील असू द्या, सरपंच असू द्या, किंवा अजून कुठलंही पद असू द्या, जर शेतीमध्ये टाकलेली खतं उचलली जात नसत्यान तर तो शेतकरी मी म्हणतो कसाही आहे, ह्या पिकाला काय त्याचं देणं घेणं आहे का? काय नाही, पिकाला देणं घेणं काय नाही. म्हणजे शेतकऱ्याची मी म्हणतो परिस्थिती चांगली आहे, गरीब आहे, अगदी गावात पद चांगले, पण हिथं जर टाकलेली खतं उचलली जात नसत्यान तर हिला सांगून जमणार आहे का, मी गावात पोलीस पाटील आहे, मी सरपंच आहे, तुला नीट यावं लागेल, हिला सांगू शकतो का आपण? तिला सांगून काहीच फायदा नाही. बरोबर आहे नाही? मग हिला जर आपण आपल्या आहे या शेड्यूल मध्ये, जसं तुम्ही आता तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरावरणिकचं मार्गदर्शन ऍड केलं, आणि आज आपण पाहतोय कसा जरी कॅमेरा जरी आपण ह्या प्लॉटवरती फिरून घेतला तरी आपल्या दोघाच्या बोलण्याला साक्षीदार मुकी ही केळी आहे, आणि आज ही मुकी केळी आपल्या ह्या कॅमेऱ्याच्या पुढे बुलकी आहे. बरोबर आहे, केळी मुकी पण वाढीच्या बाबतीत बुलकी असती. ती पहिली किती होती, जी काय असेल ती व्हिडिओ मध्ये फोटो, 1 मीटरच्या पुढे, माझ्याकडून जरी माप चुकलं तरी मी म्हणतो त्या फोटोत व्हिडिओ मध्ये दिसतंय 1 मीटरच्या पुढे नव्हती. बरोबर आहे का? हे स्वतः झाड हीच 1 मीटरच्या पुढे नव्हतं. हा,
ही एवढी लास्ट एवढीच हा. हीच लेवल होती. आणि आता बघितले तर 2 महिने 11 दिवसात. म्हणजे कष्ट करणाऱ्याला जर कष्ट करताना जर कुठल्या तरी एखाद्या टेक्नॉलॉजी वापरा बायोरेनिक सारख्या जर साथ भेटली आणि पिकामध्ये बदल भेटले तर कष्ट करताना जी बळ मिळतं ती कुणाला सांगायसारखं नाही. ज्या वेळेस कष्ट करीत असताना खर्च करीत असताना मार्केटमधलं काय काय आणून टाकत असताना पीक ज्या वेळेस वय खाताना आपला शेतकरी आपल्या रानामध्ये आल्यानंतर पीक सुकलेलं दिसतं, वय खाल्लेलं दिसतं, वयानुसार ज्या वेळेस वाढलेलं नसतं त्यावेळेस आपलीच नजर आपल्या पिकांवर गेल्यानंतर आपलं मन ज्यावेळेस नजर तिकडे जाते त्यावेळेस आतून नाराज झालेलं असतं. ही कुणाला सांगण्यासारखं नाही. आणि ते मन जर फ्रेश ठेवायचं असेल आणि आपले कुठलंही पीक जर फ्रेश ठेवून आपल्याला जर कष्ट करताना बळ पाहिजे असेल तर मला वैयक्तिक असं वाटतं की आपण आपल्या आहे शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकला स्वीकारायला काहीच हरकत नाही. कारण वापरा बायो ही ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी आहे. आणि आज आपण मार्केटमधलं जे जे काय आणून टाकतोय ते काय आहे ह्याच्यावर मी बोलायसारखं काही गरज नाही. आपण सगळे पाहणारे ऐकणारे सुज्ञ आहेत. कारण आपण जर बारकाईने अभ्यास केला आज आपली प्रगती अशा ठिकाणी होऊन बसली आहे की आपण मागच्या एक 10-15 वर्षाच्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपण आपल्याला जेव्हा वाटण बाहेर गेल्यावर आपली तब्येत खराब होऊ नये म्हणून आपण बिस्लरीचं पाणी कुठल्याही हॉटेलमधून घेऊन पित होतो. अगदी ते फिल्टर कितीला होतं, ती बॉटल कितीला बनती, ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ठेवायच्या अगोदर त्याची किंमत किती असते, ठेवून फक्त बाहेर काढल्यानंतर किंमत किती होती. ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला प्रत्येकाला जाणीव आहे की अख्खा बॉक्स घेतल्यावर केवढ्याला भेटतो, फक्त फ्रीजमधनं बाहेर काढल्यावर केवढ्याला भेटतो आणि एक सुट्टी घेतल्यावर केवढ्याला भेटते. मग ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव असताना आज आपल्याकडून काय झालेलं आहे, आपली प्रगती अशा ठिकाणी होऊन बसलेली आहे की आज आपण जमीन हा मेन फिल्टर थोडासा साईडला ठेवून त्याच्यावरती आपण जे काय अत्याचार केलेला आहे त्या अत्याचाराचं स्वरूप आपल्याकडं आज घरामध्ये आपण प्रत्येकाच्या जवळपास आपण फिल्टर आणून बसवलेत आणि ते फिल्टरचं पाणी आज आपण पितोय. म्हणजे जमीन ही मेन फिल्टर आपण बिघडवताना कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि आपण आज घरामध्ये फिल्टर आणून बसवलेत, ते फिल्टरचं पाणी पितोय. आपली हितं चांगल्या पद्धतीने प्रगती झालेली दिसती. पण बारीक जर अभ्यास केला तर टाकलेली खतं आपण कुठल्याही जातीची कुठलीही असू द्या त्या खतांचं विघटन करणारी टेक्नॉलॉजी आज आपल्याला हवी असेल तर ती आहे वापरा बायोरेनिक. कारण वापरा बायोरेनिक 34 प्रकारचे कंटेंट बनवलेले आहेत. त्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याची पूर्ण तृप्तता ते कंटेंट करून देतात. टाकलेल्या खताचे विघटन होतं, खतं आपली जमिनीमध्ये अडकलेली ते पण काढून देण्याचा प्रयत्न होतो. मुळी चांगली चलती, जमीन भुसभुशीत राहते आणि सगळ्यात महत्त्वाचा साहेब साक्षीदार आहेत, किळी साक्षीदार आहे, खाल्लेलं वय बाहेर काढतंय इतकं आपण धावतोय. कारण आज आपण म्हणतो चमत्कार चमत्कार चमत्कार, तर चमत्कार चमत्कार ह्याच्यापासून अजून काही वेगळा असेल. चमत्कार आपण म्हणतो ना चमत्कार झाला पाहिजे. आता चमत्कार आपण ह्या कॅमेऱ्याच्या पुढे धावतोय. मला काय म्हणायचंय, मला बी चांगलं आठवतंय शाळेमध्ये असताना कुणीतरी एक असा जादूगार यायचा आणि ती नारळामध्ये असं काहीतरी करून फोडायचा, त्याच्यातनं रिबिन काढायचा, फुलं काढायचा, हार काढायचा, कुणी पैसे काढायचं, खाली असा रुमाल ठेवायचा, अगोदर डावायचा झाडून काय नाही मोकळाच आहे आणि परत असं करून काहीतरी करून दावलं की असं केलं की त्यातनं फुलं किंवा पैसे काहीतरी पडायचे. म्हणजे हे चमत्कार ते शाळेत असताना ज्या वेळेस मुलं खुश करण्यासाठी ते शाळा प्रत्येक ठेवायची, ते चमत्कार खोटेच चमत्कार आहेत ते, पण ते पाहायला भारी वाटत होतं. पण ते हित नाही ना चालत. आता तुम्ही माझ्या मनातलं बोलले, मला ते हिथं चमत्कार आज ऍग्रिकल्चर मध्ये म्हणलं तर वापरा बायोरेनिक ही शेतकऱ्यांसाठी चमत्कार धावणारातली कंपनी आहे. म्हणजे जिथं आपला कष्टकरी शेतकरी आज थोडस मार्केटमधलं काय काय जे काय आठवणीत आहे, माहिती आहे, अनुभव आहे ते आणून टाकतो आणि पीक वय खातं. आणि वय खाल्ल्यानंतर जी स्वतःच्या मनाला एक अशी जाणीव होती की मी आता काय करू, मी तर पाहिजे ती सगळं अनुभव आहे ती तर सगळं आणून टाकलं, आता ह्याच्या पुढे मी काय करू. कारण एक स्टेप असते कुठली बी, मी म्हणतो समजा मोटरसायकल आहे त्याला स्पीड आहे पण पूर्णच मूठ पिळवली आणि स्पीड मी म्हणतो समजा 100 किंवा 80 आहे आणि स्पीड आणखी पाहिजे, आता ती मूठ संपली की पिळवायची संपली की मी म्हणतो आता त्याच्या पुढे स्पीड कसा घ्यायचा. तसं कुठलाही शेतकरी असू द्या, मी म्हणतो ज्यांना काय अनुभव आहेत ते अनुभव तुम्ही इथं सगळे वापरले आणि वापरून ज्या वेळेस आपला प्लॉट उचलत नाही आणि वापरा बायोरेनिकचे आपण हे व्हिडिओ युट्यूबला पाहतोय, अगदी तुमच्या समोर पण सरांनी जसा बघितला असा पुढा गेला की आला आणि आल्यानंतर खरं काय वाटणार म्हणून आठवड्याभर सर व्हिडिओ पाहत बसले. व्हिडिओ आठवड्याभर पाहून पण त्यांना ते आवडलं, स्वीकारलं, फोन केला, बोलून घेतलं, सर आले, मार्गदर्शन दिलं, आज आम्ही दुसरी अवस्था काढतोय. मला काय म्हणायचे, तसंच हे जसे व्हिडिओ तुम्ही आज पाहताय तसंच सरांनी जसा निर्णय घेतला तुम्हाला पण तुमचं कष्ट वाया जाते, केळी वय खाती आणि तुम्हाला वाटतंय की आमच्याकडून खर्च बी खूप व्हायला लागलाय, आमचं पीक वय खातंय आणि हे वय आम्हाला खाल्लेलं बाहेर निघालं पाहिजे, आमचे केळीनं उत्पादन अपेक्षेपासून जास्त दिलं पाहिजे.
तर मला वाटतं सरांनी जसा धाडशी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा धडाकेबाज रिझल्ट पूर्ण प्लॉटवरती दिसतोय, तर माझी खूप शेतकऱ्यांना हात जोडून विनंती की तुम्हाला ज्या ज्या वेळेस असं वाटतंय की माझी केळी वय खाती, माझ्या केळीनी भरपूर काय कष्ट करून वेळ देऊन मी खर्च करून त्याला माझ्या केळी मला अपेक्षित ही येईन का नाही अशी शाश्वती वाटाना, त्यावेळेस तरी मला वैयक्तिक असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन स्वीकारावं, घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण तिथं आपण जर असंच वेळ घालवीत बसलो, म्हणजे ही युट्यूबला तुम्ही आमचं वापरा बायोरेनिक्स नाही, तुम्ही काही टाकलं तरी तुम्हाला तिथं काही तुम्ही नाव टाका, तुम्हाला ते भरपूर आहे पुढं. पण मला काय म्हणायचं, आज साक्षात्कार दावणारे, जसं आहे तसं बोलणारे आणि जसं आहे तसे सगळं दावणार हे मार्केटमध्ये मला वाटतं प्रमाण कमी. म्हणजे आता मला काय म्हणायचंय, हेच कॅमेऱ्या पुढं समजा हे आपलं लोकेशन आहे, आपण आज लोकेशनला उभा आहे, ह्याच्यापासून बी आतमध्ये गेलं तर झाड आणखी मोठी आहेत ना. आपण किती व्हिडिओ काढला असता की आता आपण कुठं काढतोय, ज्या लोकेशनला पहिल्या लोकेशनलाच काढतोय, कारण आवडलं पाहिजे पाहणाऱ्यांना, बरोबर आहे नाही? कारण तात्पुरतं सुख आणि कायमस्वरूपीचं सुख. मग कायमस्वरूपीचं सुख पाहिजे असेल, तुम्ही जसं म्हणताय तसं आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर बारीक अभ्यास केला. आता तुम्ही 2 प्रश्नाची उत्तर द्या. तुमच्याकडून ह्या केळीला कमी खर्च झालाय का? आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदरच म्हणतो खर्च भरपूर झाला आणि आम्ही आल्यावर आमचा बी खर्चच आहे, आमचं बी काही फुकट नाही. मी म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे बोलतोय, आमचं बी फुकट नाही. पण आमचं जे तुम्ही वापरा बायोरेनिक स्वीकारलं तर 2 रुपये लावलेला 10 रुपयाचा फायदा इथं दिसतोय का? म्हणजे मराठी मन कसं आहे, वंजळभर फिरलं की पोतभर उगावतं. पण इथं वंजळभर फिरून जर वंजळभरच उगावलं तर मग का पेरणी करायची, तिचं आणू की दळून खाऊ. बारीक अभ्यास केल्यावर जर आपल्या शेतीमध्ये आपण कष्ट करीत असताना आपल्याला फक्त रोजगारच मिळत असेल आणि वर एक्स्ट्रा काही भेटत नसेल तर मग आपण आपल्या शेती कशी करावी. आणि हीच परिस्थिती झाली आपल्या शेतकरी मित्रांची की जे आपला खूप शेतकरी मित्र हा कर्ज डोकीवरती घेऊन म्हणजे आज सहन करतोय, खूप काय अगदी हालापेष्ट सहन करतोय. ही जी आज बारी कुठं आली, ज्यांना शेती कळली त्यांनी शेतीवरती शेती घेतली आणि ज्यांना शेती करता नाही आली किंवा लक्षात नाही आलं की कशी शेती करायची, सोप्या पद्धतीने कशी उत्पादन कशा पद्धतीने काढायचं, ज्या शेतकऱ्यांच्या लक्षात नाही आलं अशा शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन शेती विकायची बारी आली. आणखी काय काय करायची बारी आली मी त्याबद्दल सांगत नाही, आपल्या सगळ्यालाच माहिती आपल्या शेतकऱ्यावर बारी कशी कशी येते. पण मला वाटतं ही आपल्याला बारीच आणायची नसन, येऊ द्यायची नसन. तर हे व्हिडिओ पाहता पाहता आपल्या शेतकऱ्यांचं एक कर्तव्य आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता सरांनी जसा युट्यूबला पाहून थोडक्यात ते सर्च केलं, योगायोग त्यांचं नशीब चांगलं मी म्हणतो, तो व्हिडिओ पुढे आला, त्यांनी 1 आठवड्याभर पाहिले, ते निर्णय घेतला, आज ती प्लॉट दिसतोय. पण काहींना ते सर्च करता येत नाही किंवा वेळ पण नसतो. तर माझं वैयक्तिक अगदी हात जोडून विनंती की हे व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय व्हॉट्सअप ग्रुप आहेत शेतकऱ्यांचे, जेवढे काय फेसबुक असन, युट्यूब असन, इन्स्टा असन, तुम्हाला जे जे ठिकाणी वाटतंय त्या ठिकाणी शेतकरी नात्याने तुम्ही हे व्हिडिओ व्हायरल करा. कारण का तर आपला कष्टकरी शेतकरी हरून द्यायचा नाही, हे आपल्या वापरा बायोरेनिकचं एक ब्रीद वाक्य आहे आमच्या कंपनीच्या मालकांचं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आज कष्टकरी शेतकरी जर हरत असन आणि त्याचं कष्ट करताना जर हुंबाडी महागारी फिरत असन आणि त्याला जर आपण कष्ट करताना त्याचं पीक चांगलं आलं तर त्याला जी उलास येतो, हुंबाडी येते, तर ती हुंबाडी त्याची महागारी फिरती, ती हुंबाडी आपल्याला त्याची महागारी फिरून द्यायची नाही, कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही. तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य की आपल्याला हे व्हिडिओ व्हायरल करायचे, अगदी प्रामाणिकपणे व्हायरल करायचे, स्टेटसला ठेवायचे. त्याचं कारण असं की तुमच्या कुठेतरी एखादा हे व्हिडिओ स्टेटसला ठेवल्यामुळं जो कष्टकरी शेतकरी कोणतरी आपला मार्केटमध्ये कष्ट करून खर्च करून वेळ देऊन त्याचं पीक वय खाते, त्या शेतकऱ्याला एक जाणीव होईल की मी ह्यांचं गेले 1 महिना 15 दिवस आठवडा झालं हे व्हिडिओ पाहतोय, तर मी ह्यांना एकतर प्रश्न विचारून पाहतो की साहेब ते काय खरं काय खोटं हे तरी सांगा, किंवा तुम्ही वापरण्याचा निर्णय घेता कुठलं तरी काहीतरी घडन. पण आपणच आपल्या माणसांनी फक्त माझं थोडंसं अडचण होती म्हणून मी वापरा बायोरेनिकला बोलवलं, माझं चांगलं झालं मी इतरांना सांगू शकत नाही किंवा मी ते स्टेटसला ठेवू शकत नाही, असं जर आपल्या मनामध्ये जर स्वार्थ आला तर मग आपण आपल्यासाठी कुणीही नाही, तुम्ही आमच्यासाठी नाही ना आम्हीही तुमच्यासाठी नाही. कारण त्याचा विषय असा आहे, आम्ही एवढे बांधावरती येऊन आमची कंपनी वापरा बायोरेनिक प्रयत्न करीत असून शेतकऱ्याला जसं आहे तसं दावण्याचं, जे काही झालेले बदल आहेत ते सगळे सांगण्याचं, आणि तुम्ही जर खाली व्हायरल करण्याचा प्रयत्न करत नसाल तर मग आपले दिवस ठरलेले आहेत. हे सुद्धा मी पुढे काय बोलत नाही, काही दिवस ठरलेत. कारण जे काय आपण एकामेकाला तारायचा प्रयत्न करू, तुम्ही जर स्टेटसला ठेवायचा प्रयत्न केला तर हे आमच्या काम करणारे वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकांना अजून थोडंसं बळ मिळेल. जसं साहेबांनी आज सर्च केलं, योगायोग त्यांच्या पुढे आलं, जर न सर्च करता पुढे आलं आणि एखाद्याने कॉल करून बी सांगितलं वापरा बायोरेनिक जरा वापरा, त्याचे व्हिडिओ भरपूर मी पाहिलेत, तुम्हाला 2 टाकतो तुम्ही पहा, तर आपण एकामेकाला वाचू शकतो. आणि जर आपण एवढं सगळं ही दावून जर आपण
बरोबर त्यांचं काम असतं, ती कंपनीवाले त्यांची ते व्हिडिओ काढणार टाकणार, त्यांना कंपनी पगार देते, आपल्याला काय फायदा? तर मग असं नाही होऊ शकत. मग विषय असा आहे की जंगलाला आग लागल्यानंतर थोडक्यात चिमणी चुचीमध्ये पाणी घेऊन ते जंगल विजवायला जाते आणि जंगलातले सगळे प्राणी एका साईडला असतात. ती चिमणीला एक शब्द विचारतात की अगं चिमणी, तू तर एवढीशी तुझ्या चिमणीत त्या चुचीत एवढं पाणी बसतं, तू काय जंगल विजवणार? त्यावेळेस त्या चिमणीने उत्तर इतकं खूप छान दिलेलं आहे की ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल की जंगलाला ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस विजवणारात कोण कोण होती, त्यावेळेस तरी म्हणली माझं नाव निघल. म्हणून मी हा प्रयत्न माझा सतत चालू आहे, चुचीत पाणी घेणे आणि जंगलात नेऊन टाकणे, चुचीत पाणी घेणे आणि एवढाच प्रयत्न आमचा वापरा बायोरेनिकचा आहे. हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा आज आम्ही जसं आहे तसं धावण्याचा त्या चिमणी एवढाच प्रयत्न करतोय. पण हे प्रयत्न जर तुम्हाला आवडले आमचे वापरा बायोरेनिकचे, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला रोजची रोज तुम्हाला जो पण आमच्या वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ आवडेल तो तुम्ही ठेवत चला, की जेणेकरून आपण जनजागृती आपल्या शेतकऱ्यांसाठी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करू. तुम्ही जे काय हे परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मी पुनश्च एकदा विचारतोय की तुम्ही एक मोकळ्या मनाने वापरण्या अगोदर आणि आजच्या परिस्थितीला झालेला बदल तुम्ही काय सांगू शकाल? केळी क्षेत्रामध्ये आता सध्या जर तसं जर बघितलं तर बाकीचा जे खर्च करतो आपण तेही करा आणि त्यातले त्यात हा थोडा करा, अनुभव तुम्हाला येईल, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे याचा. कारण ही सांगन तुम्हाला की खरंच तुमच्या कष्टाला बळ देणारी वापरा बायोरेनिक हे तर सांगाल, पण त्याने जर स्वतः वापरलं, थोडं वापरलं तर त्यांनी ऑटोमॅटिक दिसेल, सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. एकदम बरोबर आहे, माझ्या मनातलं बोलले तुम्ही. आणि आज तुमच्या धाडसाचं साहेब ही झाड कौतुक करते, बरोबर का? पण ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घ्यायला बोलवलं, आपण प्लॉट पाहणी करून तुम्हाला शेड्यूल लिहून दिलं आणि तुम्ही बिल करताना तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही चिरंजीवांकडून ऍडजस्ट करून दिले, बरोबर का? पण घेतल्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर तुमची पाठीमागे एक काय चर्चा झाली की ही एवढं मोठं तर आता बिल झालंय, आता पुढे कसं होईल, काही प्रत्येकाला घरी टेन्शन असतं. मला टेन्शन नव्हतं, तुम्ही व्हिडिओ तेवढे बघितले होते, व्हिडिओ बघितला, मला टेन्शन नव्हतं त्याचं. पण तुमच्या संघर्षाला योग्य दिशा देण्यासाठी हे तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आज जे तुम्ही अनुभव घेतला आहे, ही अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, इतर शेतकऱ्यांनी असं डोळं झाकून विश्वास ठेवला पाहिजे? डोळं झाकून विश्वास ठेवायला पाहिजे आणि ऑर्गॅनिक हे ऑर्गॅनिकच राहणार आहे. आणि का ठेवला पाहिजे विश्वास डोळं झाकून? का त्याची ग्रोथ दिसतंय. आज परिस्थिती बारीक जरा अभ्यास केला ना, थोडीशी गुतागुती कुठं झाली मी सांगतो तुम्हाला. कारण विषय काय आहे, आपल्याला बारीक जरा अभ्यास केला ना की रासायनिक खताची गरज आहे, मी पण म्हणणार नाही. पण विषय कसा आहे, म्हणजे आपण काय गोष्टीला कुठं जाऊन अडकलोय बघा. मीठाची गरज आहे प्रत्येक भाजीला, बरोबर. मग आपण ज्यावेळेस कुठलीही भाजी घरी खाता असू द्या, हॉटेलवर खाता असू द्या, कुठं असू द्या, ज्यावेळेस भाजीत मीठ बरोबर असतं तर आपण ते मीठ वरनं टाकत नाही कोणीच, आपण अगदी भाजी गपचूप खातो. ज्यावेळेस मीठ जास्त झालंय ही बी कळल्या आपण लगेच आवाज देऊन शकतो, मीठ जास्त झालंय बरं का, ही बरोबर. आता दुसरी गोष्ट, मीठ ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस तिथं मिठाची पुढं बाटली ठेवलेलीच असते किंवा वाटीत मीठ असतंच की हाताने घ्या आणि टाका, कमी असेल तर. मग मला काय म्हणायचंय, समजा मीठ कमी, आता मीठ कमी त्यावेळेस आपण काय करतो, थोडक्यात आता थोडासा प्रयोग लावतो मी. समजा ही वाटी आहे आणि मीठ कमी थोडंसं भाजीत, भाजी जी काय आहे 2 पळ्या, आपण ह्या 2 बोटाच्या चिमटीत बसन एवढं मीठ घेतो आणि असं टाकतो, बरोबर. ही झालं त्याची मिठाची कमतरता भरून काढली. आता विषय असा झालाय की हे मीठ एवढे टाकायची गरज होती की 2 चिमटीत बसन. आता हिथं रासायनिक खताचा चूक कुठं झाली, जसं मिठाची गरजच आहे, मी म्हणतो मीठ जास्त असलं तर काय होतं, मी सांगायची गरज नाही, मीठ चांगलं नसतं जास्त. मग मिठाची गरज आहे, मीठ 2 चिमटीत बसन एवढं टाकलं आणि ते भरपूर झालं. आता ही मिठाची गरज आहे म्हणून मीठ फक्त काय केलं, पूर्ण वाटीतलं घेतलं आणि असं टाकलं. ही पद्धत झाली रासायनिक खताची, बरोबर. म्हणजे गरज आहे त्याची, मी पण म्हणणार नाही, पण ते आपण शक्यतो माती परीक्षण करून जर खतं दिली तर आपल्याला आपल्या जमिनीत काय पडू नये, कशाची गरज आहे, काय दिलं पाहिजे, हे एक सगळ्यात महत्वाचं कळण. कारण डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कुसमीर खेळण्यात काही मजा नाही, डोळे उघडे ठेवूनच बरीच कामं करणं गरजेचं आहे. आणि आपण प्रत्येक जण सुशिक्षित आहेत, प्रत्येकाला शिकलेले आहेत, आपल्याला बऱ्याच काही गोष्टी चांगल्या वंगाळ कळतात. आणि आपण शेती जर अशी आंधळी केली तर आपला खर्च वाढल्याशिवाय राहणार नाही, उत्पादन कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणतो काही शेतकऱ्यांचं आमचं वापरा बायोऑर्गॅनिक न वापरता बी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढतात, मला खूप खूप अभिमान आहे अशा शेतकऱ्यांचा. पण विषय असा आहे की काही शेतकऱ्यांना खर्च खूप काय करून पण
अपेक्षित उत्पादन निघा नाही, अशा शेतकऱ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती की वापरा बायोरेनिककडे तुम्ही वळा आणि निश्चिंतपणे स्थिती करा. कारण सरांनी जसा निर्णय घेतला ना, आज प्लॉट एकदम सुंदर दिसतोय. आपण ह्या प्लॉटची निस्वनची एक अवस्था काढणार आहे, आज दुसरी काढतोय. निस्वनची तिसरी असन आणि हार्वेस्टिंगची चौथी असन किंवा पाचवी असन, असं आपण फर्स्ट टू एंड सरांचे सगळे व्हिडिओ असणार आहेत. आज मार्केटमध्ये गजानन सर जसं बोलतात तसं सल्ला देणारे खूप झालेले आहेत, साथ देणारे नाहीत. बारकाईने जर अभ्यास केला तर कुठलाही प्लेन रोड असतो जो आता नवीन झालेला, त्या रोडनी कुठलीही गाडी जाताना तिला कुठेही आदळा बसत नाही. त्या रोडनी कुणालाही गाडी चालवा वाटते. आणि जो रोड एकदम खरबडीत आहे, कुठं डांबरण आहे, कुठं त्याला अगदी खडीकरण सुद्धा केलेलं नाही, खड्डे भरपूर आहेत. आणि त्या खड्डे भरपूर असणाऱ्या रोडनी कुठलीही गाडी चालताना अशी 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 डौलत चलती, खड्ड्यात आपटती, भरपूर काय प्रॉब्लेम येतात. आणि तशा रोडला कुणालाही जशी गाडी हाणू वाटत नाही, तसा कुठलाही शेतकरी ज्या वेळेस अडचणी देतो त्यावेळेस त्याच्याकडे नातेवाईक मित्रमंडळी सुद्धा येण्याचा टाळाटाळी करतात. आणि ही प्रयत्न काय होतो की त्यांच्याकडे जर गेलं तर ते कुठनं काय 2 रुपये मागितलं तर आपण देऊन ते कशाने परत देते, इतक्यापर्यंत प्रत्येकात सगळं चलतं. पण हे सगळं टाळाटाळी जी चालली ही जर आपल्याला सुअवस्थेत आणायची असेल तर वापरा बायोऑर्गॅनिक वापरावं लागन, स्वीकारावं लागन, त्याचा आपल्याला जे करावाच लागन. आणि का करावं लागन, आपल्या आहे या शेड्यूलमध्ये वापरायचे. आज मार्केटमध्ये खूप काही कंपन्या आहेत, त्यांचं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आमचं वापरल्यानंतर मार्केटमधलं काहीच वापरायचं नाही. मी म्हणतो आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही बी तुमच्या पद्धतीने, मी म्हणतो असताना प्रगतीपथावरती, पण तुम्ही बी असे दावा व्हिडिओ की तुमचं बी शेतकऱ्याला कुठतरी भूषण वाटन की वापरण्यापूर्वी, वापरल्यानंतर आणि एंड असं कुणी म्हणणं काय. आता ऊस क्षेत्रात बी मी बऱ्याच जागा बघतो, केळी क्षेत्रात बी, अहो तुम्ही काढाच्या दिदीच रान हानीत आहे का नाही. की कोणी म्हणतात समजा ह्या ठिकाणी मी उभं राहिले, मी म्हणायचं ह्यांना का नाही मी 40 किलोचाच गड काढून देईन, आम्ही म्हणतो येताना 45चा येऊ द्या. आधीच कशाला तुम्ही असं ईदभर असलं हातभर धावताय, बरोबर आहे नाही. तर तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीत समाधानी, आणि इथनं पुढे पण आपल्याला हे कंटिन्यू करणार. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना माझी अगदी हात जोडून विनंती, आमचे व्हिडिओ पाहता पुढं जरा थोडेसे शेअर करा. आणि तुम्ही जसं गल्लं तशी माहिती दिली, गजानन सरांनी टायमिंग येऊन तुम्हाला मार्गदर्शन दिलं. आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून, जे पहिल्या अवस्थेत समाधान भगत सर आले त्यांच्याकडून, तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जनजागृतीचं जे काय आज काम केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. नमस्कार.